आणि अजून एक सांगायचं माझं सरकारला हे सांगायचं म्हणणं आहे माझं की शेतकऱ्याचा पांदी रस्ता नसल्यामुळं तो टेमावर माल आणू शकत नाही. टेमावर माल आणला नाही तर माल खराब होतो. त्याच्या पांदी रस्ता हो हे सगळे रस्ते केले सरकारने रस्ते केल्यानंतर मालाला नेहमी भाव राहील. काऊन की तो टेमावर माल तू नाही ना रस्ते असल्यावर शेतकऱ्याला रस्तेच नाही तो आणि कुठून तोडून तो म्हणतो नंतर तोडतो पावसात चिखल हे असं तसं आहे त्याच्याने त्याचं नुकसान झालेलं आहे. आठ क्विंटल 30 किलो माल 12,000 रुपये 2 बोल रहे भाई कोई 12,450 रुपये करना 12,450 बाजार भरलाय 15,000 रुपये टन. ये 9 क्विंटल 15 किलो 9 क्विंटल 15 किलो माल दोनों सिगरेट आप ऐसे झूठ बात कर रहे आप बिना मतलब की बोलता ना भाई बात तो मत बोल एक भाई एक का 9 क्विंटल 9 15 एक का 15 ना हाँ से 77 86 78 बुराड़ है यार आ रहे यार 100 8 200 8 500 8 600 बुराड़ 9,000 रुपये 2 जो माल जवळपास पावणे 10,000 रुपये टन गेले. 200 माल कसा आहे मोसंबी मार्केटमध्ये या ठिकाणी सुरुवातीला आपण हलकी बघितली. आपल्यासोबत आहे आडा दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या आवकविषयी बाजाराविषयी व भविष्यात काय भाव राहील याच्याविषयी बाजार माहिती. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. राजू सेठ पखाले दुकान नंबर 27. बरं आज रोजी आवक किती आहे जालना बाजार समितीला? 100 टन. 100 टन. आवक वाढ राहिली कमी हो राहिली? कमी हो राहिली. म्हणजे माल कमी हो राहिला का? माल भी कमी हो राहिला और भाव भी कमी हो राहिला. भाव कमी हो राहिला. आज काय ऐकली मोसंबी कमीत कमी ऐकली आज इथं 8,000 पासून तर 14,000 14,500 15. मंगू माल काय कुराले? मंगू कुराले 5 ते 9. पिवळा माल तो पिंगुळा चालला 7 ते 10. 7 ते 10. आणि हिरवा माल समजा हिरवा चालला 12 ते 16. 12 ते 16. बरं भविष्यात काय भाव राहील हेच राहील का वाढत? भविष्यात का भाऊ कधीही क्वालिटीला डिमांड आहे. ज्याची कधीही आणा क्वालिटी असली त्याला भाव क्वालिटी नसली त्याला भाव नाही. आज जर एकदम सुपर जर माल आला असता हिरवा मार्केटला मोठा फुल साईज सुपर हिरवा माल आता बी 18,000 रुपये टन निघतो. 10 क्विंटलचं माप आहे शेतकऱ्याला तो 20,000 रुपये टन पडतो. 18,000 नाही गेला तो 20,000 पडतो. हां घेणाऱ्याला 2 रुपये कमिशन आहे ना आणि याला 50 किलोची सूट नाही आता. 10 क्विंटलचं माप आहे. शेतकऱ्याला 18चा मालाचा 20,000 रुपये टन पडतो. तो 18 गेला म्हणजे 10 क्विंटलचं माप आहे ना. व्यापारी बगीच्यामध्ये व्यापारी 11 क्विंटलचं माप घेतो. ते 11 क्विंटलचं माप व्यापारी हा बगीच्यात 11 क्विंटलचं माप घेतो. जालना मार्केटमध्ये 10 क्विंटलचं माप आहे. ह्या कारणास्तव तो त्याला 18,000चा टनाचा माल हा 20,000 पडतो की शेतकऱ्याला वाचतो. हा फायदा आहे मार्केटचा. हा फायदा आहे तो शेतकऱ्यांनी उचललाच पाहिजे. व्यापारी करारावर घेते माल खराब झाल्यानंतर ते सोडून देते. हा प्रश्न गंभीर होता. चांगला आहे तोवर तो व्यापारी येतो खराब झाला तो येत नाही. मग तो माल मार्केटमध्ये येतो ते कमी विकतो. कमी विकल्यावर मग मार्केट डाऊन झालं म्हणते. चांगला माल आहे तोवर लोकच माल आणणे. व्यापाऱ्याला बी चांगलाच माल देणे और लवकर तोडायचं कराराचं काम करायचं नाही की शेतकऱ्याने. आता
करारावर शेतकरी फसतो, व्यापारी फसतो. शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांनी टेमावर माल तोडा पाहिजे. माल बनला की तो सरळ मार्केटमध्ये आणणे. जसं अंगूर आहे, अंगूर हा 4-5 दिवसांमध्ये तोडायचं म्हणजे त्याला तोडणंच पडतं. तसं मोसंबीला बी तो माल बनला म्हणजे त्याला तोडायचं आणि तो माल विकून टाकायचा. मग तो शेतकऱ्याला एका नाही, व्यापाऱ्याला एका का मार्केटमध्ये एका आणून विकणे गरजेचं आहे. भाव वाढायची वाढ पाहायची नाही शेतकऱ्यांनी. याच्याने नुकसान होतं. हां, मालात बी घटीत समजा मालामध्ये खूप घट येते. पडझड होती ना. आता शेतकरी बी आता व्यापाऱ्यासारखं करू राहिले. खाली माल खराब आणवायले, वर चांगला आणवायले. असं नाही केलं पाहिजे, कोणीच नाही केलं पाहिजे असं. म्हणजे माल सगळ्यांनी छाटूनच आणला पाहिजे माल. शेतकरी असो, व्यापारी असो, सगळ्यांनी छाटून आणला पाहिजे माल. त्याला माल भाव बी चांगला भेटतो. आता शेतकरी काय करू राहिले, व्यापाऱ्याचं पाहू राहिले. व्यापारी कसा तोडतो, कसा टाकतो, त्याची कलाकारी पाहतो, तो कसं करतो. ते शेतकरी तसा करू राहिला ना. ते शेतकरी करू राहिला, पण त्याला जमत नाही तसं. ते उघडं पडतं, मग माल डाऊन जातो ना. जो माल चांगला आहे तो बी डाऊन पोझिशनमध्ये जातो. खाली खराब टाकल्यामुळं कोणीही मालाला खराब माल खाली टाकू नये. छाटून माल आणणे आणि चांगला भाव घेणे आणि टेमावर माल तोडणे. आणखीन काही सांगणे करू शेतकऱ्याला? बस शेतकऱ्यासारखा राजा नाही. पण यावर्षी जरा मोसम पीक धोक्यात आहे, काय वाटतं? धोक्याचं अरे अजून एक सांगायचं माझं, सरकारला हे सांगायचं म्हणणं आहे माझं की शेतकऱ्याचा पांदी रस्ता नसल्यामुळं तो टेमावर माल आणू शकत नाही. टेमावर माल आणला नाही तर माल खराब होतो. त्याच्या पांदी रस्ता हो, हे सगळे रस्ते केले सरकारने रस्ते केल्यानंतर मालाला नेहमी भाव राहील. काऊन की तो टेमावर माल तू नाही ना रस्ते असल्यावर. शेतकऱ्याला रस्तेच नाही तो आणि कुठून तोडून तो म्हणतो नंतर तोडतो, पावसात चिखल हे असं तसं आहे. त्याच्याने त्याचं नुकसान झालेलं आहे. रस्ते बी झाले पाहिजे. रस्ते पहिले झाले पाहिजे. रस्ते महत्त्वाचे. मोसंबीला भाव यायचा असेल तर रस्ते महत्त्वाचे. रस्ते नसल्यामुळं माल तुटत नाही. धन्यवाद. या ठिकाणी जे आडत दुकानदार होते त्यांनी या ठिकाणी मोलाचा सल्ला दिला की जय महाराष्ट्र. मातीचे रस्ते झाले पाहिजे व माल वेळेवर तोडा पाहिजे. वेळेवर तोडायचं जरुरी आहे, पण रस्ते झाले पाहिजे. रस्ता असेल तरच माल वेळेवर तुटन ना. रस्ताच नाही आहे, शेतात जाताच येत नाही तर मग माल कुठं तुटन. मग शेतकऱ्याचा माल याच्यामुळं खराब झाला आणि याच्यामुळं बाजार डाऊन झाले. बरं 100% बरोबर आहे. चालतं. या ठिकाणी जे आडत दुकानदार होते त्यांनी आपला आजच्या बाजारभावाविषयी माहिती दिली व गावोगावी रस्ते व्हावे, पांदी रस्ते व्हावे हा बी त्यांनी मोलाचा सल्ला दिला. या व्हिडिओमध्ये थांबूया, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.